शिजलाय. रडायला नाही येते का तुला? हे गाईज वेलकम बॅक. तर आज आहे लग्न. ते परवा दिवशी झालं ते सांगित होतं. जास्त नाही मी क्लिप घेता आलं, थोडंसंच घेतलं. आणि आज आहे लग्न. आणि लग्नाला मी आता रेडी झालो आहे. मम्मी आणि दीदी रेडी होत होते. पप्पा रेडी होऊन खाली गेले पण आहेत. आणि आता बघा मी आज हे आउटफिट घातलं आणि माझं सेमच आउटफिट आहे. दोघांनी सेमच कलरचं घेतलं, सेमच पॅटर्नचं. खाली गेले त्यांचं पण दाखवतो चला तुम्हाला. आणि आता त्यांचा मेकअप चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि मग आपण निघणार आहे लग्नासाठी. चलो. तू पण काढ ना, लगेच जातच तिच्या. मी काढू का? अरे काढ की, लाईट चालू आहे ना. आता चाललोय. अमन पण आलाय. चला लेट्स गो. काय अरे असं बोल ना, ड्रेस बघ केवढा आहे काय बोल. हा बघा स्वतःहूनच बोलते सगळे. का बस तेच टाकणार आहे क्लिप मध्ये. तेच ना. कशी आहे मम्मी? काय वाटतंय मम्मी? खूप छान. का मेकअप केला नाही एवढा? तर काय आता मी पोचलोय बँकवेटमध्ये, कार्यालयामध्ये. गाडी पार्क करायला गेलो होतो. तिथं लग्न स्टार्ट झाले. माझ्या एक आधी आपण ते दादाचं लग्न होतं मागच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही पाहिलं असं. तिथंच हे पण लग्न. तर आम्ही दोघं आलोय. मम्मी पप्पा गेलेत पुढं. चला चल. तर गाईज आता लग्न वगैरे झाले आणि आम्हाला थोडीशी भूक लागली, म्हणून आता आम्ही चाललो खायला बघायला काय आहे का चांगलं स्टार्टरला आधी. चला. काय काय तिकडं? पिझ्झा, पाणीपुरी, आज हा पिझ्झा आहे का? चल पिझ्झा खाऊ. काय तिथं आता डोसा आणि या साईडला पिझ्झा आहे. आता आम्हाला पिझ्झा खायचा आहे. पिझ्झा खाऊ. चल पिझ्झा खायचा का? पिझ्झा खायचा का? हां तर इथं पिझ्झा आहे बघा ना, कशी आली आहे लगेच. चालली पण लगेच पिझ्झा खायला. गर्दी आहे तरी चालली पिझ्झा खायला. हे आम्हाला पण आण दोघांना. मला म्हणतोय स्वतः लाईनीत उभा राहायला बघ. त्या साईडने जा ना, बॅक साईड. पिझ्झा खायला गर्दी बघा. अरे भूक एक बस होईल. फायनली दोनच त्यांना सांगितलं नवरा आणि नवरीला पाहिजे. लगेच काय दिलंय बघा. एक मला अजून पाच. पिझ्झा कुठे? आण ना तो पिझ्झा. तू पिझ्झा होता तुझ्या ताटात. एक मला. आरुष तू ब्लॉग मध्ये आलायस. हाय बोल. तुझं पिझ्झा कोणी पळवले? हे बघा पिझ्झा. आरुष सॉस टाक. हिजा एक घे. त्याला एक दे. एक स्लाइस दे त्याला. जाऊ चढला हे. कोणी घेतला पिझ्झा तुझा? अरे मी काय बोलू आता. किती वेळा पिझ्झा खाल्ला? मी एकदा पण नाही खाल्लेला अजून. तू ट्राय करायचं. खाजड कोंबडा बघा. हा पण खायला थांबले. दोघं नुसते खायला आले. I will rate this. मी पण रेट करतो. रेट करू. मी रेट करू. क्वालिटी आहे. थोडंसं असं कुठे ना कुठे तरी झणक लागते मस्तपैकी. आणि असं ते घशाला जाऊन अडकते. भारी वाटते. अन्नकडे आलो डोसा. काय
थांब म्हणतात. अण्णांनी आपल्या दिला आता. उत्तप्पा चांगल्या पद्धतीने शिजलाय. शिजलाय छान पद्धतीने. गरम गरम आहे. बाहेर थंडीचं वातावरण उत्तम. बरं वाटतं. पप्पांनी आणि मी फुल सेम ड्रेस घातलाय. मम्मी जेवली का? आमचं काढ की जरा तिथं आम्ही थांबलोय बायकांचा. बायकांचा फोटो मी काढू का? टाकून पण हे आमच्या आत्या आहेत ह्या. बोला ना कशा आहेत तुम्ही? ह्यांना ब्लॉग मध्ये यायचं होतं आधीपासून यांचं स्वप्न नाही नाही होतं. माझं काहीच स्वप्न नव्हतं. हा मला बळच घेतोय ह्यांना ब्लॉग मध्ये मला आणि सारखं मला होतं. मग ब्लॉग मला मध्ये उगीचच म्हणतात तुमचे ड्रीम आहेत. हे काहीही माझे माझे ड्रीम मामा नाही. आहेत. नमस्कार. त्यांना ब्लॉग मध्ये यायचं होतं स्टार्टिंग पासून म्हणतात ते. नाही, त्याला काय सांगतो की मोठा ब्लॉग बनवत जा. हे म्हणत होते मोठा ब्लॉग जरी 15-20 मिनिटाचा तरी ब्लॉग पाहिजे ना. थोडा अजून मोठा बनवायचा ब्लॉग. जास्त मोठं बनवलं नाही मग जरा बोर होतो ऑडियन्स. नाही मोठा बनवायचा 15-20 मिनिटाचा ठीक आहे बाबा. आमच्यासारखे बघतात ना आवडतो तो टाकला. जवळचे बघतात ना. आम्ही चाहते तर घेतलं आता यांना vlog. आम्ही सुद्धा एक ब्लॉग मिस नाही केलेला. 3 वेळा बघितला. 3 वेळा बघितले यांनी माझा एक ब्लॉग 3 वेळा. मी सगळे इथं बसलोय आणि पप्पा बघा एकटेच तिकडे जेवतात ते. कुठे रे कुठे तिथे एकटेच जेवतात ते. आणि आम्ही सगळे बघून लगेच पाठन केलेली. आणि ह्या पप्पांच्या बहीण वगैरे सगळे इथे बसले आम्ही. ते तिकडे एकटेच जेवतात ते. तिकडे कुठे तिथे. तर काहीच आता जेवायला बसले आम्ही सगळे नवरदेवाच्या रांगेत. तिथे बसलोय. तिथं खूप थंडी वाजली म्हणून बसले सगळे. आता हळूहळू जेवण येते. बघू तुम्हाला सांगतो सगळं मेनू आज काय जेवण. मम्मी तिकडे बसली. हाय बोल मम्मी. काय करते? काय जेवण आलंय का अजून? रिकामच आहे ती. पाणीपुरी. हसते ती जेवताना. बरोबर जेवायच्या टायमालाच येतात बरोबर खायताना बघा ना. तर गाईस आता जेवायला आहे नान, लच्छा पराठा, अजून हे काय रगडा, पनीर टिक्का, चीज बॉल, पिझ्झा, व्हेज मराठा, पनीरची भाजी, अजून दहीवडा, अजून हा कसला पेरूचा ज्यूस, रगडा आणि तिकडं डोसा मी नाही घेतला. जरा टेस्ट करून बघू कसं आहे जेवण. खूप भूक लागली. थंड वातावरण आहे. मस्त गरम गरम वातावरण. चला नवरा नवरी बसले जेवायला आणि हा इथं बसलाय पिझ्झा खात. मी इथं बसले आजी. रडायला नाही येते का तुला? थोडस रड की. तू का रडती? तर गाईज आता लग्न वगैरे सर्व झाले. नवरी गेली नवरदेवाच्या घरी. आता आम्ही चाललोय आमच्या घरी. कसं वाटलं मम्मी?
भारी वाटलं. आणि मी तिकडून फुलं उचलून आली कंटिन्यू इतर गेल्यापासून गाडीवरनं पण जे पिझ्झा चालू होता ते लग्न संपेपर्यंत ते पिझ्झाच खात होती. जे पिझ्झा खात खात पोटच भरलं. कंटिन्यू पिझ्झा खात होती. आणि आता आम्ही चाललोय घरी. चला जाऊ. खूप झोप आली आहे रात्रीच्या. आता 12:30 वाजले. हे गाईस, तर आत्ताच मम्मी पप्पांना सोडले आणि मी पण घरी पोहोचलो. आम्ही दोघं असेच बाहेर राऊंड मारायला आलो होतो ब्लॉग एंड करायला. तर असा होता ब्लॉग संगीतचा आणि लग्नाचा. संगीतचा मला जास्त क्लिप्स घेता आले नाही. लग्नाचे सुद्धा जेवढे मला घेता आले तेवढे मी घेतलेत, कारण का सर्वजण पाहुणे वगैरे असतात त्यांच्यासोबत नीट काढता येत नाही ब्लॉग. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा. आणि माझे ब्लॉग काय मी येतच राहतील. थोडंसं लेट होतं ते सध्या, बट स्टिल येत राहतील. आता एक नेक्स्ट ट्रिप प्लॅन करतो मी. ती जर सक्सेस झाली तर 100% त्याचा पण ब्लॉग येणार. तोपर्यंत भेटू. चला बाय, गुड नाईट. चल आरू आरू तिकडे भाकरी.